राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला टीईटीच्या प्रश्नपत्रिका आपण पाहतोय. तुम्हाला मे 28 जून पर्यंत दररोज प्रश्नपत्रिका कशा येणार त्याच्याबद्दलच बोलणार आहे. मागच्या प्रश्नपत्रिका घेण्याचं कारण काय आहे तर संभाव्य प्रश्न घेणे किंवा नवीन प्रश्नपत्रिका तयार करून असे प्रश्न करा हे म्हणण्यापेक्षा डायरेक्ट मागचे प्रश्न बघा आणि त्याच घटकांचा अभ्यास करा. त्या घटकांचा अभ्यास केला म्हणजे येणारी परीक्षा आपण 100% पास होणार. बघा, मराठीचे 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. तुम्हाला निरीक्षण काय करायचंय की प्रश्न नेमका कोणत्या घटकावर आहे आणि त्या घटकाचा अभ्यास करायचा. बघा, पहिला प्रश्न आहे पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? सविता, चपला, सौदामिनी, विद्युत. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, काय तर वेगळा शब्द, वेगळ्या अर्थाचा शब्द. सविता म्हणजे काय आहे? काय सविता म्हणजे? बघा, ओम भास्कराय नमः, ओम सवित्याय नमः, ओम रवे नमः, ओम सूर्याय नमः. म्हणजे सविता हा शब्द वेगळ्या अर्थाचा आहे. चपला, सौदामिनी, विद्युत हे समानार्थी शब्द आहे. एकच शब्द आहे, वीज, चपला, सौदामिनी, विद्युत. पण सविता हा शब्द वेगळा आहे. तर या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आता इथं देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला अधोरेखित हे असावं. मग देशप्रेमी, कार्यतत्पर, हुतात्मा, क्रांतिकारक. आता इथे देशासाठी प्राणार्पण केले, प्राण दिलाय त्याने, मग त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो हुतात्मा. काय म्हणतो? हुतात्मा. चला, काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. तुम्हाला पास होणंही अवघड नाही. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय आपण. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे काय? प्रेक्षकांचे वाक्प्रचार कोणता? आता या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार व्हायचा. डोळे येणे. आता डोळे कशाला येतील त्यांचे? डोळे भेटणे, डोळे लागणे, डोळे निवणे. हो, डोळे शांत झाले त्यांनी पाहिला. काय अभिनय केला यांनी. म्हणून या ठिकाणी उत्तर काय पाहिजे? डोळे निवणे. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे म्हटलं की आपल्या डोक्यात आलं पाहिजे काळ कोणता आहे. मग अव्ययाचा प्रकार सांगितला त्यांनी. नेहमीच. नेहमीच. केव्हा? नेहमीच. केव्हा, कोठे, कसे, किती. केव्हा, कोठे, कसे, किती. केव्हा, कोठे, कसे, कितीची उत्तर काय असतात? क्रिया विशेषण अव्यय असतात. शब्दाच्या जाती 8 आहे. 4 जाती विकारी आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 जाती विकारी, 4 जाती अविकारी. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या 4 जाती कशा आहे? अविकारी आहे. मग या ठिकाणी सांगितलं अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. कधी, केव्हा, कोठे, कशाची उत्तर काय असतात? क्रिया विशेषण. आणि म्हणून क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो अव्यय राहतो त्याचं नाव काय? क्रिया विशेषण अव्यय. म्हणून 4थ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर क्रिया विशेषण अव्यय. अनियमित पाणी पुरवण्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र. आता या ठिकाणी महानगरपालिकेला आम्हाला पाणी वेळेवर येत नाही, पाणी टंचाई आहे. मग आवेदनपत्र, तक्रार अर्ज, मागणी पत्र, विनंती अर्ज. विनंती अर्ज तर होऊ शकत नाही. कसं काय? एक तर वेळेवर पाणी देत नाही, कर घेता तुम्ही. मग मागणी पत्र पण नाही येणार. मग काही तक्रार अर्ज आहे डायरेक्ट. अनियमित पाणी पुरवठा. तक्रार आहे आमची, वेळेवर पाणी द्या, नाही तर पाणीपट्टीच भरणार नाही. चला, पुढील पैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? अरे देवा. चला, ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपापल्या भाषेमध्ये लिखाण करणाऱ्या व्यक्तीला, उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या व्यक्तीला ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. मग आता ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे व्यक्ती भालचंद्र नेमाडे यांना मिळाला, विवा शेरवडकरांना मिळाला, वि.स. खांडेकरांना मिळाला, विदा करंदीकरांना मिळाला. 4 व्यक्ती महाराष्ट्रातले.
मग पु ल देशपांडे यांना मिळालेला नाही. मग आपलं उत्तर काय आहे? ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही कुणाला? पु ल देशपांडे यांना. म्हणजे हे 3 व्यक्ती आहे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि आणखी यांच्यामध्ये कोण आहे? विंदा करंदीकर. चला पुढे. मराठी भाषेचे आद्य कवी कुणाला म्हणतात? आद्य कवी कोण असणार आहे? आपले मुकुंदराज. कोण आहे? मुकुंदराज आहे. भाईम संत ज्ञानेश्वर संत रामदास स्वामी. चला यांच्या आधी कोण आहे? आपले मुकुंदराज. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुंसकलिंगामध्ये बदलत नाही? वाहग. तो वाहग पुल्लिंग आणि नपुंसकलिंगामध्ये म्हटलं त्यांनी. पुल्लिंगी नपुंसकलिंगामध्ये बदलत नाही. वाहग, हरिण, हत्ती, ससा. चला हरिणे. तो हरिण म्हणतो आपण. ती हरिण अजिबात म्हणायचं नाही, ते चुकीचं आहे. मग हरिण शब्द पुल्लिंगी आहे आणि नपुंसकलिंगी आहे. हरिण. तो हरिण म्हणा आणि ते हरिण म्हणा. ती हरिण म्हणतो आपण, पण ते चुकीचं आहे. तर बदलत नाही असा शब्द कोणता आहे? हरिण आहे. चला पुढे. लिंगाचे प्रकार किती? 3. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. चला बाकीचे स्पष्टीकरण मी आज जास्त देणार नाही तुम्हाला. आनंद घन. आनंद घन या नावाने, आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढील पैकी कोण? आता आनंद घन कुणाला म्हणतात लक्षात घ्या. राम कदम, अजय अतुल, श्रीधर फडके यांना नाही म्हणत. मग कुणाला? लता मंगेशकर, लता दिदी. गान कोकिळा लता दिदी. हो. ज्यांना वयाच्या 6व्या वर्षी उत्कृष्ट गायन ज्यांच्या समोर केलं, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर गायन केलं. हो. लहानपणी छत्र हरवलेलं आहे आणि पूर्ण जबाबदारी कुणावर पडलेली? लता दिदीवर पडलेली. आणि लता दिदी सर्वात मोठे आहे. आशा उषा, लता, आशा उषा, मीना, लता आणि हृदयनाथ असे भावंड आहे. आणि कोण? लता दिदी सर्वात मोठ्या आहे. सर्व जबाबदारी त्यांच्यावर. आणि गायनावर राहतो. गायनावर एवढं प्रेम की संपूर्ण आयुष्य संगीतासाठी वाहून घेतलं. शास्त्रीय गायन, शास्त्रीय गायन, शास्त्रीय गायन. आणि भारतरत्न, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री 4ही आपले जे पुरस्कार आहे ते सर्वच्या सर्व पुरस्कार लता दिदीने भेटलेले आहे. चला या ठिकाणी पुढचा प्रश्न किती नंबरचा होतोय? 10 नंबरचा प्रश्न. हा. पुढील पैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? आता महाप्राण, अल्पप्राण, अल्पप्राण, महाप्राण, अल्पप्राण, महाप्राण. महाप्राण म्हणजे ज्याच्या शेवटी ह चा उच्चार होतो. ज्याच्या शेवटी ह चा उच्चार होतो. च, ग, ब, घ. घच्या शेवटी कशाचा उच्चार होतो? ह. घ, घ, घ. म्हणजे महाप्राण 14 आहे. त्याच्यापैकी एक कोण आहे? ह आहे. अल्पप्राण 20 आहे. महाप्राण 14 आहे. एकूण व्यंजने 34 आहे. चला मग महाप्राण वर्ण. पुढचा उतारा आहे 11 ते 14 प्रश्नापर्यंत. तर उतारा तुम्ही काय करायचं? आधी प्रश्न वाचायचे, मग उतारा वाचायचा आणि उत्तर द्यायचे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार नाही. आपण डायरेक्ट पुढे चालणार आहोत. चला प्रश्न क्रमांक 15 आपला सुरू होतोय. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थाचा शब्द कोणता? निरास्था, शिस्था, निराशा, अनास्था. आस्था विरुद्धार्थी का? विरुद्धार्थी म्हणजे अनास्था. आस्था, अनास्था, आस्था, अनास्था. पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? ॲस्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. आज्ञार्थ आहे. यंदाप्रमाणे पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी. छे छे करणारच नाही मी. गरजेल तो पडेल काय? आज्ञा करायची आहे. आज्ञार्थी वाक्य कोणते आहे? तर इथं काय म्हणलं? ॲस्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. आज्ञा आहे. काय आहे? आज्ञा. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 1 नंबर. 17 नंबरचा प्रश्न तुमच्यापुढे घेऊन आलोय. पुढील पैकी निश्चितपणे एक वचनी शब्दाचा पर्याय कोणता? खते, शेते, पोते, दाते. हा. मग पोते हा शब्द एक वचनी आहे. खते,
शेते, शेते शेती, पोते पोते, शेत शेती शेते. हा चला, एक वचनी शब्दाचा पर्याय कोणता? पोते. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते, चालवते, कळवते, शिकवते, शक्य, शक्य होतंय. आता त्याला काय होतंय? शक्य होतं. आईला काम करव दे, बाबाला डोंगर चढवतो, इथे शक्य असतं म्हणून त्याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद. क्रियापदाचे दोन प्रकार पडतात. मुख्य प्रकार किती? दोन. कोणकोणते? सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद. ज्याच्यामध्ये कर्म असते त्याला म्हणायचं सकर्मक क्रियापद, ज्याच्यामध्ये कर्म नसते त्याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. आणि बाकीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला शक्य, प्रयोजक, सहाय्य, संयुक्त, करणरूप, अकरणरूप, भरपूर प्रकार आहेत. तर इथं काय आहे? शक्य आहे. चौकटीतील अक्षरापासून मन तयार करा आणि त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचा विरुद्धलिंगी शब्द मिळेल? अरे बाबू, राल लेखित तो. हा हा काय म्हणे? तळे राखील तो पाणी चाखील. तळे राखील तो पाणी चाखील. डन. मग आता त्याने काय सांगितलं? याच्यापासून म्हण तयार करा आणि कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचा विरुद्धार्थी लिंगी शब्द, विरुद्ध लिंगी म्हणजे राजाची राणी तयार झाली पाहिजे. मग आता आपल्याला इथं काय करावं लागेल? मन लिहून घ्यावं लागेल पटकन. काय म्हणले यायची आता? पाहुणे मंडळ जागा द्या थोडी. हा द्या, दिली जागा. हा काय? तळे त गुरुजी. हा तळे, तळे राखील, राखील तो पाणी चाखील. चला, ही मन तयार झाली. मग आता त्यांनी काय सांगितलं? राजा राणी, रा ही द रा आणि ही नी, रा आणि नी, राणी तयार झाली. पण किती नंबर? 1 2 3, 3 नंबर हे, 4 5 6 7 आणि 8, 8 नंबर. 3 आणि 8, 3 आणि 8 हा एकच नंबरला. डन 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 डन. 1 नंबर राजाची राणी. चला मग पुढे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. या अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? दर्शक सर्वनाम, सार्वनामिक विशेषण, संबंधी सर्वनाम, गुण विशेषण. जो जे वांछील तो ते लाहो. जो तो, ज्याने त्याने, जैसे तैसे, ज्याला त्याला. संबंधी सर्वनाम. लक्षात घ्या, सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? 6. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. मूळ सर्वनामे किती? 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही कोणती आहेत? मूळ सर्वनामे आहेत. चला मग पुढे. त्याचं उत्तर काय आहे? 3 नंबर 20चं. वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओली चिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला? विशेषण कोणते? आता या ठिकाणी विशेषण काय त्याला म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याचं नाव विशेषण. कशाबद्दल माहिती सांगतो? नामाबद्दल. कशी? विशेष. मग आता या ठिकाणी धरती काय आहे? नाम आहे. धरती काय? नाम. आणि धरती कशी झाली? ओली चिंब धरती. धरती कशी आहे? ओली चिंब आहे. शिवारे, ओली चिंब, तुडुंब, मुसळधार. तर ओली चिंब धरती. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण आहे. म्हणून या ठिकाणी विशेषण कोणतं येईल? ओली चिंब धरती. खालीलपैकी काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. पाठवत, नेहमी आणि पाठवत जाईन म्हटलं, इथं रीतीच दिसतं आपल्याला. नेहमी, नेहमी म्हटलं की रीती. काय रीती? अपूर्ण भविष्यकाळ. आता रीती भविष्यकाळ पटकन आलं ना. रीती. पाठवत जाईल, येत जाईल, खात जाईल, राहत जाईल, पाहत जाईल, पळत जाईल, जाईल जाईल जाईल. किती नंबर? 22 नंबर. काळाचे मुख्य 3 प्रकार आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. किती प्रकार आहेत? 3. आणि उपप्रकार 4. साधा, चालू, पूर्ण, रीती. साधा, चालू, पूर्ण, रीती. साधा, चालू, पूर्ण, रीती. असं जर तुम्हाला व्याकरण सोप्या पद्धतीने शिकायचं असेल ना, तर पटकन प्ले स्टोअरला जायचं. घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ऍप टाकायचं. हा, ते नाव टाकलं की ऍप डाउनलोड करायचं
आणि फक्त 50 रुपयामध्ये. अरे बाप, किती रुपयात? फक्त 50 रुपयामध्ये संपूर्ण व्याकरण बॅच. संपूर्ण व्याकरण बॅच किती रुपयात? 50 रुपयामध्ये. कुठं? घे भरारी डोळे गुरुजी ऍप वरती. चला 23 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी. पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. हा, हे दिसतं ना आपल्याला. स्वल्पविराम अवतरण चिन्ह. आता स्वल्पविराम सु अधिक अल्प बरोबर स्वल्पविराम बरोबर आहे. आजोबा राजूला म्हणाले, स्वल्पविराम बरोबर आहे. शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. आता या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे ते अवतरण चिन्ह या ठिकाणी नको पाहिजे होतं. हे कुठं पाहिजे होतं? वाटतो आधी आणि नंतर पाहिजे होतं. मग या ठिकाणी कोणतं चिन्ह पाहिजे? चुकीच्या ठिकाणी वापरलेलं. तर चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते आहे? तर उद्गार चिन्ह हे चुकीच्या जागी दिलेलं आहे. चला, पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? उपसर्ग. शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे म्हणजे उपसर्ग आणि शब्दाच्या शेवटी जोडली जाणारी अक्षरे म्हणजे प्रत्यय. मग आता या ठिकाणी आलोक, आमरण, आजन्म, आकर्ण. अरे बापू, हा, आता या ठिकाणी लक्षात घ्या. पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आमरण, आजन्म आणि आकर्ण हे तीनही शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहे आणि आ यथाप्रती हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले. या ठिकाणी आलोक शब्द जो आहे, आलोक, तर हा शब्द उपसर्ग घटित नाही. फक्त हे 3 शब्द उपसर्ग घटित आहे, हा नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 1 नंबर. नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? नीर, त्वय, जल, जीवन, दूध. नीर, त्वय, जल, जीवन. नीर म्हणजे पाणी, त्वय म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी, दूध म्हणजे दूध, दुग्ध. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे आणि या गावाळ्याचे काम नव्हे. हा, वेगळा शब्द कोणता आहे? दूध आहे, दूध. चला, काय म्हणे? पुढील पैकी कविता. कविताचे प्रश्न किती आहे? 26 ते 29. मग ते तुम्ही काय करायचं? प्रश्न वाचायचे, नंतर कविता वाचायची, उत्तर द्यायचे. मी फक्त 30 नंबरचा प्रश्न घेणार आहे, शेवटचा. काय म्हणणं त्याचं? पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणता? परीक्षा बरोबर आहे, शिक्षण बरोबर आहे, उपाधिक आहार, उपाहार गृह हे पण बरोबर आहे. मग कोण चुकलं? आशीर्वाद. देवा आम्हाला आशीर्वाद दे रे. या परीक्षेत आम्ही पास झालो पाहिजे देवा. आशीर्वाद. मग आशीर्वाद शब्द लिहिताना या शिवाला दुसरी वेलांटी द्यायची आणि रफार ओवर बरोबर आहे. मग या ठिकाणी वेलांटी कोणती पाहिजे? दुसरी पाहिजे. म्हणून आशीर्वाद शब्द या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? अशुद्ध शब्द आशीर्वाद. हेच तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकायचं तर प्ले स्टोअरला जा, घे भरारी डोळे गुरुजी नाव टाका, ॲप येईल, त्याच्यावर बॅच घ्या. आणि तुम्हाला फुकट पाहिजे असेल, फ्री शिकायचं असेल तर कुठं जायचं? डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल बघायचं. आणि तुम्हाला काही वाटलं तर कमेंट करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.